सुरुचिताई, तब्येत कशी आहे बाईंची? ठीक आहे, आता सलाईन सुद्धा काढलाय. थकवा आहे पण जाईल हळूहळू. तू काय घेऊन आलीस? मऊ खिचडी आहे, थोडी सरसरीत केली आहे, आणि व्हेजिटेबल सूप. दोन्ही गोष्टी आवडतील तिला. निनी, निनी उठतेस का? निनी, ते बघ लक्ष्मी खिचडी आणि गरम सूप घेऊन आली आहे. खाऊन घेतेस? आत्ता नको. अगं तू आत्ताच औषधं घेतली आहेस, ती स्ट्रॉंग आहेत. माहिती आहे मला. सुरुची, तू आता घरी जा. दिवसभर थांबलीस. उशीर नको करू घरी जायला, नंतर वाहन मिळणार नाही. निनी पण वाद नको घालू सुरुची. मी सांगते ते ऐक. निनी, बाई म्हणतायत ना, निघा तुम्ही. दिवसभर दमला असाल ना, इथे रात्रभर सोबतीला आहे मी. काळजी करू नका. तुम्ही घरी जा आणि शांत झोपा. ठीक आहे, निघते मी. निनी, निनी, झोपल्यात वाटतं. येते मी लक्ष्मी. या. पाहुण्यांसाठी सुद्धा स्वयंपाक करून आलीस ना ग? बाई जाग्याच होता तुम्ही? ताईंनी 2-3दा हाका मारल्या तुम्हाला. माहितीये मला. पण मग सुरुचीचा आग्रह कुठेतरी नकोसा वाटला मला. मी तिच्या हातात स्वतःला सोपवते असं वाटलं मला. मला वीकनेस आलाय मान्य आहे ग, पण म्हणून शी कॅनॉट टेक मी फॉर ग्रांटेड. नो वन कॅन. काय म्हणाला? काही नाही ग, तुला नाही कळायचं. मी जर माझ्या मनाची दारं अशी सताड उघडी ठेवायला लागले तर फार जड जाईल मला. ही दारं तर एरवी मी किलकिली सुद्धा होऊ देत नाही. आणि सुरुची करता नो, नेव्हर. तुम्ही काय म्हणताय कळतंय मला. लहान तोंडी मोठा घास घेते, माफ करा. पण तुमचा ताईंवर आणि ताईंचा तुमच्यावर खूप जीव आहे. तुम्ही तसं दाखवत नाही कधी, पण मी म्हणते तसंच आहे. मान्य की अमान्य? अमान्य. आणि थोडस मान्य सुद्धा. स्वरूप, सुरुची, आज संध्याकाळी ऐक जरा. आज संध्याकाळी आपल्या घरी काका काकू येणार आहेत, तेव्हा कुठे हुंदड्याला बाहेर जाऊ नका. कशासाठी? कशासाठी म्हणजे काय? भेटायला सगळ्यांना, स्पेशली सुरुचीला. मागच्या वेळेस तू आमच्याबरोबर आली नव्हतीस ना त्यांच्या घरी. भाऊजी सारखे विचारत होते. आज थांबशील ना? प्लीज सुरुची. तू पण ग. नाही ग मग, मला बोर होतं. आणि दीदीला भेटायला येणार होत ना ते, मी कशाला थांबू घरात? का वाद घालतेस प्रत्येक गोष्टीमध्ये तू? हे बघ मामा, मागच्या वेळेस तू म्हणालीस म्हणून मी तुझ्या बरोबर आले होते त्यांच्याकडे. नाव प्लीज स्पेअर मी दिस टाइम. आय एम गोइंग आउट. स्वरूप,
दादा हे तुझ्यासाठी वहिनी खास तुमच्यासाठी आणलाय आणि हे जतीनला आणि त्याच्या बायकोला. अरे पण ह्याची काय गरज होती? परवा आलो होतो तेव्हा बॅगा सुद्धा उघडल्या नव्हत्या. मग काय निन्नी कशा आहेत? बरी आहे आता. उद्या डिस्चार्ज मिळतोय. डॉक्टर काय म्हणाले? काय म्हणणार, वय विसरून काम करायचं असं, मग कधीतरी उलटतं. हो ना. मग काय सुरुची, कशी आहेस? बरी आहे. अगं परवा आम्ही तुझी एवढी आठवण काढत होतो, का नाही आलीस तू? जरा कामं होती तिला. मग सुट्टीसाठी आलीस ना निन्नीकडे, आणि आता कसलं काम? अगं ती आता पक्की मुंबईकर झालेली आहे. आपल्यासारखं स्वास्थ्य तिला आता झेपणार नाही. हा काय सुरुची? मी काहीतरी चहा कॉफी आणते आपल्यासाठी, सरबत वगैरे. नाही नाही काही नको. अहो घरी जाऊन जेवायचं आहे आम्हाला आता. काही नको कसं भाऊजी, काहीतरी घेतलंच पाहिजे. अगं खरंच नको. कमल तुझ्याकडे काय आम्ही संकोच का करणार आहोत? एक मिनिट, मी जॉनी वॉकर स्कॉच आणली. येणार ना? जॉनी वॉकर चालेल. चालेल काय? वहिनी त्यांनी भूक वाढते. हा कमल, ग्लासेस आणि पाणी. ये. मग काय सुरुची, काय म्हणतेस? अगं एकदा घरी आहे ना आमच्या. हा हो ये ना. नाही म्हणजे आमच्या जतीनच्या बायकोशी ओळख करून देतो तुझी. अगं तुझ्यासारखीच मॉड आहे बरं का ती. हा येईन. दादा येस गुड. हा पाणी ना मला. वहिनी अरे येस. येस. सुरुची तू घे ना. नाही नको. पोरगी बरीच धाकात आहे बरं का. मग काय सुरुची, कशी चालली आहे तुझी नोकरी? बरी चालली आहे. परवाच मी कमलला तुझ्याविषयी बजावलंय. हा अगं बास झाली आता नोकरी आणि करिअर बिरिअर. आमच्या जतीनच्याच बरोबरीची ना ग तू. 28 पूर्ण ना. आता लवकर संसाराला लागा, बस झालं. नाही वहिनी, या गोष्टी तिच्यासाठी नाहीत. काहीतरीच काय हो, एवढी सुरेख मुलगी आहे. काही नाही हं. मीच बघते तुझ्यासाठी एखादा छानसा मुलगा. काय काय झालं? काही प्रॉब्लेम? हां, प्रॉब्लेम नाही, म्हणजे तिची तब्येत बरी नाही आहे ना, चक्कर येते म्हणून एखाद्या वेळेस गेली असेल. मी सरबत आणते आपल्या दोघींसाठी. नाही नको वहिनी, निघतो आम्ही. काय मुलं घरी वाट बघत असतील, जेवायची थांबली असतील. अरे दादा थांब ना. अरे आणखीन एखादा पेक. काही नको हा, पेक बी. हे बघ, अरे पुढल्या वर्षी अमेरिकेला यायचा मी बेत करतोय, तेव्हा बघूया. हा फर्स्ट क्लास. बरं आहे. ओके दादा या. जॉनी वगैरे मजा आली. हा ओके बाय. बाय वहिनी. अच्छा. बाय. अहो भाऊजी रागवले नाहीत ना? सुरुची अशी निघून, एवढं काय झालं हिला रागवायला? हे बघ, झालं ते बस झालं. आता यावर चर्चा नको. वेर यू स्वरूप? काका काकू आले होते. हा भेटले मला बाहेर. पण गेली कुठे होतीस? इरिस्पॉन्सिबल. कम ऑन पप्पा. हिची एक तरा आणि त्या सुरुचीची एक तरा. का काय झालं? काय झालं विचार तिलाच. दीदी, दीदी, दीदी तू अपसेट आहेस का? काय झालं? मी अपसेट नाहीये स्वरूप.
सहन नाही झालं म्हणून आत आले. माझ्या आयुष्याची नसती उठाठेव करणारी ही मंडळी कोण? काय अधिकार आहे यांना? काका काकू म्हणून अगदी पुळका आला होता पुतणीचा. कसली तोंड देखली नाती सगळी. यांना काही माहिती आहे का? मला तर वाटतं माझं कोणीच नाहीये. दीदी असं नको ना म्हणूस प्लीज. मी कुणीच नाहीये का तुझी? आय एम सॉरी सुरुची. खरं तर मला कळतच नाहीये की तुझी माफी कशासाठी मागते आणि तुला हा एवढा राग कशाचा आलाय. म्हणजे तुला माझा राग आलाय की माझ्या नातेवाईकांचा? हे बघ सुरुची, वहिनीने जेव्हा तुझ्या लग्नाचा विषय काढला तेव्हा मी तुझी बाजू मांडली. स्पष्टपणे त्यांना सांगितलं की ही गोष्ट तिच्यासाठी नाही. हे बघ, तुझ्या आणि श्रीरंगच्या नात्याबद्दल उहापोहा करणं मला आवडत नाही आणि आवडणारही नाही. तुम्ही सुजाण होता, स्वतंत्र होता. जे योग्य होतं ते तुम्ही केलं. ज्याच्यावर विश्वास होता अशी जीवनशैली जगलात. मग हा राग एवढा का? कशासाठी? आणि म्हणून मनात एक शंका येते की तुझा हा विश्वास कुठेतरी डळमळीत तर झाला नाही ना? काय झालं? काय म्हणते ती? मीच जाऊन बघते आता. थांब कमल, मी काय सांगतो ते ऐक. यापुढे सुरुचीकडे तिच्या लग्नाचा उल्लेख करायचा नाही. अहो काय ते काय? आपल्या दोघांशिवाय कोण बघणार आहे तिच्या लग्नाचं? नो, तिच्या लग्नाचा विषय काढायचा नाही. अहो पण माझ्या सिगरेट संपल्या की जाऊन घे. श्रीरंगला स्वातंत्र्य हवं होतं. मलाही ते हवं होतं. म्हणून तर निनीपासून आपणहून वेगळे झाले. पण स्वरूप, स्वातंत्र्याची दुसरी बाजू आहे एकटेपणा. आणि या एकटेपणाची मला कायमच भीती वाटत गेली. असुरक्षितता भेडसावत गेली. म्हणूनच कधीच मुक्त होऊ शकले नाही मी. कायमची बंदी बनून गेले. तो मात्र मुक्त होता. खऱ्या अर्थाने स्वतंत्र होता. त्याच्या येण्या जाण्याला वेळेचं बंधन कधीच नसायचं. अनेकदा कामानिमित्त फिरतीवर जाई. घरी येऊ तर हा असेलच असंही नाही. कित्येकदा पहाटेच्या वेळी डोळे उघडावे तर शेजारीच घुसमटून असलेला लक्षात येईल. बाकी काही असलं ना तरी प्रेमाचे आविष्कार त्यांनी जास्त दाखवले. शब्दातून, कृतीतून. उशीखाली हात घातला ना की त्याची चिठ्ठी मिळायची, निरोप मिळायचे, भेटी मिळायच्या. मी खूपदा त्याला विचारायचे, उशीखाली न मावेल असं तुम्हाला कधी काही देणारच नाहीयेस का? त्यावर तो काय म्हणायचा माहिती? म्हणायचा, हा मी सगळ्याच्या सगळा तुझाच आहे. तो ठाम होता, कारण त्याचं भान कधीही सुटलेलं नव्हतं. दीदी तुम्ही लग्नाचा विचार नाही केलात का ग कधी? काढला होता ना, मीच काढला होता विषय एकदा.
श्रीराम, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. बोला, परवानगी आहे. तू काय विचार केलास कशाचं? लग्नाच्या बाबतीत? हे ग अचानक श्रीरामने खूप विचार केलाय. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, विश्वासही आहे पूर्ण, तुझाही आहे. पण आपल्या या नात्याला निश्चित असं स्वरूप असावं असं नाही तुला वाटत? श्रीरंग, मला कधी कधी खूप अस्वस्थ वाटतं, आधांतरी वाटतं. कदाचित लग्नामुळे येणाऱ्या स्थैर्याने हे फिलिंग कमी होईल. निनीला असं आपलं एकत्र राहणं आवडत नाही, माहितीये ना तुला. बोल ना श्रीरंग. काहीच बोलला नाही, फक्त ऐकून घेतलं माझं सगळं. मी कामावर निघून गेले, पण लक्षच लागेना. लागेल तरी कसं? दुपारीच परत आले. काय लिहिलं होतं त्यात? दीदी सांग ना, काय लिहिलं होतं श्रीरंगनी? नाही. काय? फक्त नाही एवढंच लिहिलं होतं. दिवसभर तशीच पडून राहिले, उठलेही नाही. त्याचं उत्तर अपेक्षित असूनही अपेक्षाभंग झालाच. त्या दिवशी संध्याकाळी श्रीरंग परतला. एअरपोर्टपर्यंत गेलो होतो, पण पुढे फ्लाईटवर नाही चढू शकलो. वाटलंच मला तू असा त्रास करून घेत असणार. पुढे जाववलं नाही ग. त्याला ठाऊक होतं, त्याला माझी काळजी होती, माया होती, पण नाहीला पर्याय नव्हता. त्याने मला कधीच फसवलं नाही, पण मीच सर्वार्थाने स्वतंत्र कधीच होऊ शकले नाही. अधिकाधिक गुंततच गेले त्याच्यात. सगळं माहीत असूनही श्रीरंग कायमचा आपला बनावा, राहावा, यातली मागणी मी कधीच धुडकावू शकले नाही, कधीच नाही.